परमेश्वर कोणाचाही न्याय करीत नाही, तर सर्व न्याय करण्याचे काम त्याने येशू ख्रिस्ताकडे सोपून दिले आहे। तोच या जगात यथार्थ न्याय करणार आहे। तो लोकांना खरा न्याय देणार आहे। आम्ही म्हणतो की जीवात जीव आहे तोपर्यंत खाऊन पिऊन घ्या, 2 दिन की जिंदगी है, परंतु आम्हाला एक वेळेस येशू ख्रिस्त आमचा न्यायाधीश याच्या समोर उभे राहणे आहे। आम्ही या जगात देवाच्या विरोधात ज्या गोष्टी करीत आहोत त्या सगळ्या बऱ्या वाईट गुप्त गोष्टींचा न्याय करताना येशू सगळ्या कृत्यांची झाडाझडती घेईल। कारण ज्याप्रमाणे सोनार सोन्याला अग्नीने तापवून घडवितो, त्याप्रमाणे परमेश्वर काही लोकांचा अग्नीने न्याय करेल। सर्व मनुष्य जातीचा आपल्या वचनरूपी तलवारीने तो सर्व राष्ट्रात न्यायाधीशी करेल। करिता या जगात अन्याय, भ्रष्टाचार, लबाडी, आतंकवाद, अनीती, जाळपोळ, बॉम्बस्फोट, जातीभेद, धर्मभेद आणि असंयम अशा जीवन मूल्यांचा गळा घोटणाऱ्या अधार्मिक लोकांना शिक्षा भोगीत न्यायाच्या दिवसासाठी राखून ठेवणे आणि भक्तिमान लोकांना परीक्षेतून सोडविणे हे परमेश्वराला कळते। म्हणून बऱ्या वाईट गोष्टींचा हिशोब घेण्यासाठी येशू ख्रिस्त या जगात येणार आहे। ज्याने सत्कर्म केले ते जीवनाच्या पुनरुत्थानासाठी, ज्याने दुष्कर्म केले ते न्यायाच्या पुनरुत्थानासाठी उठतील। तो ह्या जगात येणार यथार्थ न्याय देण्याला, तो ह्या जगात येणार यथार्थ न्याय देण्याला। बऱ्या वाईट गोष्टीचा अग्नीने न्याय होणार आहे, तलवारीने न्याय होणार आहे। दाही दिशाने तो फोडील मस्तके, प्रेताने रंगभूमी भरील। वधलेल्यांची संख्या मोठी असणार, सर्वकृत्याची तो झाडाझडती घेणार, झाडाझडती घेणार। सर्व मानव जातीचा, सर्व मानव जातीचा खरा न्याय कराया, सर्व मानव जातीचा खरा न्याय कराया। तो ह्या जगात येणार यथार्थ न्याय देण्याला, तो ह्या जगात येणार यथार्थ न्याय देण्याला। बऱ्या वाईट गोष्टी
तो देई सोडूनी, न्यायाच्या दिवसासाठी ठेविली राखुनी, संसार चिंताने जाऊ नका हरुनी, स्वतःला सांभाळा वाईट गोष्टीपासून दूर, तरुणपणात कोणी करू नका फुरफुर, करू नका फुरफुर. अधार्मिकांचा न्याय करी, अधार्मिकांचा न्याय करी धार्मिक संघ्यावया, अधार्मिकांचा न्याय करी धार्मिक संघ्यावया. तो ह्या जगात येणार यथार्थी न्याय देण्याला, तो ह्या जगात येणार यथार्थी न्याय देण्याला. बऱ्या वाईट गोष्टीचा यशोबाच्या घराण्यावरती अग्नीसारखा पडूनी, विजणार नाही बेथलात समोर येऊनी, शरण जा देवाला तेव्हाच बचाव होईल, प्रार्थनेचं बळ आमच्या पाठीशी राहील, पाठीशी राहील. मनुष्याच्या पुत्र पुढं, मनुष्याच्या पुत्र पुढं समर्थ हो उभं रावया, मनुष्याच्या पुत्र पुढं समर्थ हो उभं रावया. तो ह्या जगात येणार यथार्थी न्याय देण्याला, तो ह्या जगात येणार यथार्थी न्याय देण्याला. बऱ्या वाईट गोष्टीचा हिशोब सारा घेण्याला, बऱ्या वाईट गोष्टीचा हिशोब सारा घेण्याला. तो ह्या जगात येणार यथार्थी न्याय देण्याला, तो ह्या जगात येणार यथार्थी न्याय देण्याला, तो ह्या जगात येणार यथार्थी न्याय